नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी विषयासाठी लागणाऱ्या काही प्रश्नांचा संच। चला तर मग सुरू करूया। आपला पहिला प्रश्न आहे, दोन शब्द जोडताना अथवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास जे चिन्ह देतात त्याला डॅश डॅश असे म्हणतात। आपले पर्याय आहेत अ संयोग चिन्ह, ब अवतरण चिन्ह, क स्वल्पविराम, ड पूर्णविराम। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ संयोग चिन्ह। आपला पुढचा प्रश्न आहे, वाक्यातील एखाद्या शब्दाविषयी किंवा एखाद्या संकल्पनेविषयी त्याच वाक्यात आलेले स्पष्टीकरण किंवा त्या संबंधीचा शेरा उर्वरित वाक्यापासून वेगळा दाखवण्यासाठी जे विरामचिन्ह वापरतात त्याला डॅश असे म्हणतात। आपले पर्याय आहेत अ अवतरण चिन्ह, ब लोपचिन्ह, क अपसारण चिन्ह, ड उद्गारवाचक चिन्ह। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क अपसारण चिन्ह। आपला पुढचा प्रश्न आहे, वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असते तेव्हा क्रियापदाच्या रूपाला डॅश डॅश असे म्हणतात। आपले पर्याय आहेत अ कर्तृक क्रियापद, ब करणरूप, क अकरणरूप, ड कृदंत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब करणरूप। आपला पुढचा प्रश्न आहे, उ आख्यात हा आख्यात विकार डॅश डॅश दर्शवितो। आपले पर्याय आहेत अ आज्ञार्थ, ब विद्यार्थ, क भविष्यकाळ आणि ड भूतकाळ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ आज्ञार्थ। आपला पुढचा प्रश्न आहे, संप्रदान हा कारकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे? आपले पर्याय आहेत अ सप्तमी, ब षष्ठी, क द्वितीया आणि ड चतुर्थी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ड चतुर्थी। आपला पुढचा प्रश्न आहे, सप्तमी विभक्तीचा कारकार्थ डॅश डॅश आहे। आपले पर्याय आहेत अ करण, ब अधिकरण, क अपादान आणि ड संबंध। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब अधिकरण। आपला पुढचा प्रश्न आहे, समास ओळखा। जितेंद्रिय। आपले ऑप्शन्स आहेत अ तत्पुरुष समास, ब अव्ययीभाव समास, क बहुव्रीही समास आणि ड द्विगु समास। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क बहुव्रीही समास। आपला पुढचा प्रश्न आहे, खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो। आपले पर्याय आहेत अ दोष देणे, ब मोठ्याने हसणे, क खूप रागवणे आणि ड फजिती होणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब मोठ्याने हसणे। आपला पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द ओळखा। आपला शब्द आहे विवंचना। आपले पर्याय आहेत अ आश्चर्य, ब नमस्कार, क स्तुती आणि ड काळजी। तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ड काळजी। आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सुचवा। शत्रूला सामील झालेला। पर्याय आहेत अ अप्पलपोटा, ब नास्तिक, क घरभेदी आणि ड कृतघ्न। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क घरभेदी। चला तर मग इथेच थांबूया आपण। धन्यवाद मित्रांनो।